टीव्ही सत्यमेव व्रतम। पेण शिक्षण महिला समितीच्या कुंभाराळी येथील शैक्षणिक संकुलात पेट्रोल बॉम्बचा भ्याड हल्ला। विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेण शिक्षण महिला संचालक मंडळ। पेण शहरातील कुंभाराळी येथील असणाऱ्या पेण शिक्षण महिला समितीच्या श्रीमती सुमतीबाई व्ही देव शैक्षणिक संकुलाच्या आवारात दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात समाजकंटकाकडून काचेच्या बाटलीत पेट्रोल टाकून याद्वारे भ्याड कृत्य करून विद्यार्थ्यांना घाबरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या घटनेचा जाहीर निषेध पेण शिक्षण महिला समितीच्या संचालक मंडळाने केला असून याबाबत पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत सविस्तर वृत्त असे की सदर विद्यालयामार्फत दिनांक 1 ते 2 फेब्रुवारी या दरम्यान संकुलाच्या आवारात स्काउट गाईड शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। सदर शिबिर यशस्वी पार पडत असताना दिनांक 2 फेब्रुवारी रोजी पहाटे 4 वाजेच्या सुमारास काही अज्ञात समाजकंटकांनी संकुलाच्या आवारात स्काउट गाईडसाठी उभारण्यात आलेल्या तंबूवर 3 काचेच्या बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकून भ्याड हल्ला करत विध्वंस करण्याचा प्रयत्न करत असल्याचे लक्षात आले। तात्काळ त्या ठिकाणची आग पाण्याद्वारे विझवण्यात आली। यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही। मात्र असं वृत्त करणाऱ्या अज्ञात व्यक्तीविरोधात तात्काळ पेण पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पेण पोलीस याबाबत तपास करत आहेत। सदर घटनेची माहिती मिळताच सदर शैक्षणिक संकुलात जाऊन पोलिसांनी जागेची पाहणी केली आहे। ज्या समाजकंटकांनी शाळेच्या आवारात बाटलीद्वारे पेट्रोल बॉम्ब टाकण्याचा प्रयत्न केलाय त्याचा तपास करण्यात येत आहे। शाळेचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असून उर्वरित आजूबाजूचेही सीसीटीव्ही कॅमेरे तपासले जातील। लवकरच यातील आरोपीचा शोध घेण्यात येईल। संदीप बागुल, पोलीस निरीक्षक पेण पोलीस ठाणे यांनी असं म्हटलंय।